दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनामध्ये कशा प्रकारे पोलिसांनी विद्यार्थ्यांसोबत गैरव्यवहार केला होता हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पोलिसांनी अक्षरशः लाठीचार्ज करून अनेक विद्यार्थ्यांची डोके फोडली होती, तर काही मुलींना तर अक्षरशः तिथं त्यांच्यासोबत गैरवर्तवणूक झाल्याचा सुद्धा प्रकार समोर आला होता. आता सोशल मीडियावरती पंढरपूरच्या जवळचा म्हणजे वाखरी जवळचा जे काही रिंगण सोहळा असतो तिथला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये त्या वारकऱ्यांसोबत कशा प्रकारे गैरवर्तन केल्याचं दिसून येत आहे. त्याला धक्काबुक्की सुद्धा केलेली आहे. काही पोलीस तिथं उभे आहेत आणि सिव्हिल ड्रेस मधील एक पोलीस आहे, म्हणजे सिव्हिल ड्रेस मधला जो व्यक्ती आहे स्वतःला पोलीस म्हणतोय, त्यानं सुद्धा त्या वारकऱ्यांसोबत गैरवर्तवणूक प्रकार केल्याचा दिसून आलेला आहे. वाखरीजवळ रिंगण सोहळा पार पडत असतो नेहमीप्रमाणे आणि तिथेच हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. त्या वारकऱ्याला अक्षरशः ढकलून बाहेर काढलं जातं आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो कॅमेऱ्यात कैद केला जातोय. संपूर्ण स्तरातून जो आहे तो संताप व्यक्त केला जातोय. अशा प्रकारे हे जे काही वारकरी असतात त्यांना धक्काबुक्की करून बाहेर का करतात असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय. सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. एकीकडे दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललंय तिथं पोलिसांची सुद्धा छबी आहे ती खराब झालेली आहे. पोलीस अक्षरशः जी वागणूक आहे ती अत्याचार आहेत सामान्य लोकांवर करतायत आणि इथं सुद्धा जे काही पंढरपूरमध्ये जवळ जे काही घडलेलं आहे वाखरीमध्ये तो सुद्धा हा धक्कादायक प्रकार आहे. त्या वारकऱ्याला अक्षरशः तिथून ढकलून दिलं गेलं होतं. हा समाज सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे. गेल्या वर्षी सुद्धा असाच प्रकार घडला होता. एका बाईला जो काही चोपदार आहे त्यानं ढकलून दिलं होतं. गेल्या वर्षी तो प्रकार घडला आणि यावर्षी सुद्धा हा प्रकार घडल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जातो आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.